कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता ह्या भजावे सर्वश्रेसी. ज्ञानेश्वरी मधील म्हणजेच भावार्थ दीपिकेतील 4थ्या अध्यायामधला हा 165वा श्लोक आहे. काल आपण विचार करत असताना बघितलं की पहिल्यांदा तरी संता ह्या भजावे सर्वस्वेसी, या संतांना शरण जाऊन संतांच्याकडनं ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. गुरु ज्ञान देतात म्हणजे काय करतात? कारण मुळात माऊली एका ठिकाणी वर्णन करताना म्हणते गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. 18व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञान सांगताना म्हणते की जेथे गुरु असतात तेथे ज्ञान असतं, आणि जेथे ज्ञान असतं तेथे आत्मदर्शन असतं, आणि जेथे आत्मदर्शन असतं तिथं समाधानाला कमतरता नसते. मग असं हे गुरु आम्हाला ज्ञान देतात म्हणजे काय करतात? माऊली सांगताना म्हणते काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होगुनी उठी कवणी ऐकू जो. 18व्या अध्यायामध्ये माऊली सांगते की गुरुनी महावाक्याचा उपदेश कानांनी केलेला उपदेश कानांनी ऐकताच क्षणी जो आत्मरूप होतो, आत्मरूप होऊन जातो, त्याला ज्ञान पूर्णतम प्राप्त होतं. म्हणजे उपदेश म्हणजे काय करतात ते माऊली सांगताना म्हणते तद्बुद्धी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन् विदे ज्ञानम ज्ञानस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञानपैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वश्रेसी. तर म्हणजे आम्हाला हे सर्वस्व भजून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्याकडून ही प्राप्ती करून घ्यायची आहे. आपण काल बघताना बघितलं की या संतांना भजायचं आहे, संतांना शरण जायचं आहे, त्यांच्याकडनं आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यांना सांगितलेल्या ठिकाणी जर आम्ही तदाकार झालो राहिलो तर निश्चितपणाचं आमच्या मनाच्या ठिकाणी असणारी प्रवृत्ती जी आहे ती नाश पावते, विकार नाश पावतात. कारण आमच्या परमार्थामध्ये जर सगळ्यात महत्वाचं काय असेल, सगळ्यात त्रास कोण देणार असेल तर माऊली म्हणते ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. आमच्या या परमार्थामध्ये सगळे मारक असणारे आहेत, ज्ञाननिधीचे भुजंग आहेत की जे आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अडकाठी करतात, त्यांना बाजूला करायचं आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी मागणं मागताना काय म्हणतात? तो वासना बनी बसली कधी निघेनासी झाली, कोठेवरी तिसी भांडू मती माझी थकली, प्रार्थना ऐका माझी, मोह माया ममता भारी गांजी ताती परोपरी, ह्यातून कोण मजला सोडवी बा तुझ वीण, प्रार्थना ऐका माझी. निद्रा ही रांड खोटी नित्य लागली से पाठी, आयुष्य व्यर्थ गेले पाहून दी जग जेटी, प्रार्थना ऐका माझी. महाराज संत महाराज मागणं मागताना म्हणतायत की ही एवढी सगळी जण माझ्या मध्ये यायला लागलेली आहेत, या सगळ्यांना बाजूला करायचं आहे. त्यासाठी तू काय कर? तरी तनु मनु जिले चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. भगवंताचा दासानुदास हो, त्यांना तन मन धनानं सगळं अर्पण कर. की ज्याला वर्णन करत असताना क्षमादी ही उपमा दिलेली आहे. शरीर, मन
आणि बुद्धी ह्या तिन्हीचा लय करून एक निमिष माझ्या भगवंतासाठी आम्ही जर खर्च केला ना, तर महाराज हा भगवान पळत आमच्याकडे यायला तयार आहे, माग लागायला तयार आहे. जरी देव नेमोनी घात याला दुरी परतोनी पाहे तव घरा भीतरी. म्हणजे आम्ही त्या भगवंताला येऊ नको म्हणलंस तरी तो भगवान आम्हाला सोडून जायला तयार नाही. पण भगवंताला जे प्रिय आहे, आवश्यक आहे, ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताला काय प्रिय आहे? भक्ता घरी राबतो सहज तो भक्तांना लाभतो. प्रभुला भक्तीचे बंधन, प्रभुला भक्तीचे बंधन, घासितो नाथा घरी चंदन. म्हणजे भगवंताला भक्तीचं बंधन पाहिजे, भक्ती पाहिजे की जी जनाबाईंनी दिली. म्हणून जनाबाईंनी काय सांगितलं आम्हाला? धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून यादोर, हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडिला. म्हणजे भगवंताला धरून आणायचं आहे, प्रेम लक्षणा भक्तीनं धरून आणायचं आहे, प्रेम रूपी दोरीनं धरून आणायचं आहे, भक्ती रूपी दोरीनं त्याला बांधून ठेवायचं आहे, म्हणजे भगवान आमच्याकडे येणार आहे. आम्ही नुसतंच निघालो जाता जाता भगवंता प्रसन्न हो, माझ्यावरती लक्ष ठेव, एवढा सवंग भगवान परमार्थ आहे का हो? भगवंताला जे बोलवायचं आहे ते आतून आर्त स्वरानं भगवंताला हाक मारायचे. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये, अंतःकरणापासून हाक मारायची आहे. मनापासून मन बुद्धी एकत्रीकरण करून भगवंताला हाक मारायचे, की जी हाक मारली असताना भगवंताला वाटलं पाहिजे की आपण इथं गेलं पाहिजे, आपण ह्या ठिकाणी गेलंच पाहिजे, अशी त्याच्या मनाची धारणा व्हायला पाहिजे. आणि ती धारणा होण्यासाठी महाराज म्हणतात, जरी मनी आती आणावे तरी संता ह्या भजावे सर्वस्वेसी. संतांना भजलं पाहिजे. मागील मुमुक्षु जे होते तिही ऐशियाची जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धर, परिते बीजे जैसी दगदली, नुगवतीची पेरिली तैसे कर्मेची परी, जया झाली मोक्ष हेतू एक आणि कही एक अर्जुन, हे कर्मा कर्म विवंजन, आपुले चाडे सज्ञाना योग्य नोहे. म्हणजे कर्म करायचे, पण ते कर्म करत असताना फलाची इच्छा न धरताना, अपेक्षा न धरताना कर्म ज्या वेळेला आम्ही करायचा प्रयत्न करू, त्यावेळेला हा भगवान आमच्याकडे येणार आहे. आणि तो भगवान जाणण्यासाठी, कळण्यासाठी या संत महात्म्यांना आपण दर्शन घे, संत महात्म्यांच्याकडनं ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. कबीर महाराजांच्या चरित्रामध्ये उदाहरण आहे. कबीर महाराजांना ज्ञानोपदेश प्राप्त झालेला रामानंदांचा, दररोज महाराजांची स्वारी रामानंदांचं चिंतन करत बसलेली असायची, भगवंताची पूजा करत असायची. आणि ह्या पूजेच्या वेळेला एकदा साधनेला बसलेले असताना भगवंताची स्वारी समोर प्रगट झाली. भगवंताची स्वारी बघितल्यानंतर ह्यांना आनंद झालेला. पण यांनी सांगितलं, म्हणले थांब, पहिल्यांदा म्हणले मी माझ्या सद्गुरूंची पूजा चालू केलेली आहे, ती पूजा पूर्ण करणार आणि मग मी तुझ्याकडे येणार. मनामध्ये भगवंताला अत्यानंद झालेला. कारण भगवंतानं काय सांगितले? संत करावे आरते, देव करावे परते. म्हणजे संतांचं पहिल्यांदा पूजन करायचं, देव नंतर. त्यावेळेला रामानंदाला त्यांनी कबीरांना विचारलं, म्हणले असं कसं काय? तो म्हणले, कबीरांनी सांगितलं, म्हणजे भगवंता आज तू जो इथं आलेला आहेस, तो रामानंदानी मला ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानामध्ये मी तदाकार झालो, म्हणून तू या ठिकाणी आलेला आहेस, तू आपण आलेला नाहीस. त्यामुळं ते महत्वाचे, म्हणून पहिल्यांदा मी त्यांचं चिंतन केलेलं आहे. भगवंताला अत्यानंद झाला, भगवंताला आशीर्वाद दिला, भगवंताची स्वारी अंतर्धान पावली. इथं त्याने आम्हाला काय सांगितलं? संत श्रेष्ठ आहेत, त्या संतांना नतमस्तक व्हा, संतांच्याकडे लीनतेनं जावं. आज वेणाबाईंचं पुण्यस्मरण आहे, समर्थ शिष्या वेणाबाई, की ज्यांनी आपलं सर्वस्व समर्थांच्या प्रभू रामरायाच्या पायावरती ठेवलेलं. त्या एका अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात की भगवंताची कसं पाहिजे हो,
वेणी म्हणे आत्मा रामा मजस टाकून आजी जाऊ नको, बहुदिवसाची ओळख आपुली निष्ठुर आता होऊ नको, मना तुला हे द्विज गुह्य सांगतो. दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतो मग तुझी 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 पावना रामा, पावना रामा, पावना रामा, तुझी 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 पावना रामा. म्हणजे भगवंता सगळं तुझंच आहे. अहो ज्या वेळेला रामनवमीचा उत्सव चालू होता, मग वीणाबाईंची तब्येत ठीक नाही, तर ताप आलेला. शेवटी रामनवमीच्या दिवशी स्वतः वीणाबाईंनी सांगितलं की मी स्वतः कीर्तनाला उभारणार. त्यावेळेला ताप आहे बघितल्यानंतर शिष्याने सांगितलं, म्हणजे आई साहेब अहो ताप आहे, तापामध्ये कसं शक्य आहे? म्हणजे भगवंताची स्वारी काळजी घेईल. रामरायाच्या समोरच्या खांबाला बांधण्यात आलं रुमालानं. बांधल्यानंतर यांनी सुरू केलं आणि त्या चिंतनामध्ये 3-3.5 तास कीर्तन केलं. ताप उतरला. कशाच्या माध्यमातून? तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संपूर्ण पूर्ण भरलेलं होतं. कशामुळं? ते ज्ञानाचा कुरुटा, ते सेवा दारवंटा. पूर्णतम सेवा भगवंताची केलेली, ती सेवा संत आम्हाला शिकवायला तयार आहे. मग ही खरी सेवा शिकवत असताना, खरी सेवा प्राप्त करत असताना, खरी सेवा मिळवत असताना आम्हाला संतांच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी बाह्य सेवा जी करायची आहे ती नित्यनैमिक सगुण सेवा करायची आहे. की ज्याच्या योगे सगुण सेवा करत असताना आमच्या देहामध्ये, मनामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल आणि मन अंतःकरणातून भगवंताचं प्रेरणेनं प्रेरित होऊन मनामध्ये भगवंताविषयी आवड उत्पन्न व्हायला सुरुवात होईल. ती होण्यासाठी ह्या बाह्य अनुषंगिक सेवा, उत्सव, नित्य नैमित्तिक कर्म ही त्यासाठी महत्वाची आहे. म्हणून जर आपण बघितलं की ह्या सेवा का करायच्या आहेत, आपण भगवंताच्या मंदिरामध्ये स्वच्छता का करायला जायचं आहे? की त्याच्या योगे बाहेरची स्वच्छता करत असताना या देहातीलही मळ नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करत आपण जायचं आहे. अत्रि ऋषींच्या चरित्रामध्ये ह्याला वर्णन आहे. अत्रि ऋषींच्या असलेल्या आश्रमामध्ये पहाटेच्या वेळेला 4-5 मलिन वेशामधल्या स्त्रिया कामाला यायच्या. नारद मुनींची स्वारी बसलेली, त्यांनी बघितलं की 4-5 स्त्रिया आलेल्या आहेत. कोणी सडासंमार्जन करते, कोणी खोल्या झाडते, कोणी आणि काय काम करते. असं करत करत जसं जसं त्या काम करायच्या तसं तसं त्यांचा देह तेजपुंज व्हायला लागला. तेजपुंज झालेला त्यांनी बघितलं एकीनं, आणि त्यांनी बघितलं की कोणीतरी महात्मा दिसतोय. म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला की त्यांना प्रणिपात करावा. म्हणून नारदांच्या समोर त्या नतमस्तक झाल्या. नारदांनी प्रश्न केला, म्हणले तुम्ही कोण? त्यावेळेला त्यांनी सांगितले ही गंगा, ही सरस्वती, ही भागीरथी, ही नर्मदा, अशा 5 जणी आम्ही नद्या आहोत. दिवसभर म्हणले आम्ही लोकांची पातकं घेऊन आम्ही मलिन होतो. ती मलिनता नष्ट करण्यासाठी या अत्रि ऋषींच्या, अनुसूयेच्या ठिकाणी आम्ही येतो. कारण ती खरी पतिव्रता आहे. तिच्या चरणाची धूळ मस्तकाला लागली असताना आमच्या ठिकाणी असणार मलिनता नाहीशी होते. म्हणून आम्ही ही सेवा करायला येतो. संत म्हणतात अशी सेवा आम्ही जर करायला लागलो, भगवान आम्हाला जवळ घेणार नाही का? कारण भगवंताला सेवा प्रिय आहे की जी मनापासून पाहिजे. तरी तनुमनु जिवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. दास्य पण प्राप्त करायचंय. अहो मारुत राजाने भगवंताची जी सेवा केलेली आहे ती दास्य भक्ती का महत्वाची आहे? तर पूर्णत्वानं भगवंताला आपलं सर्वस्व भगवान सांगेल ती पूर्व दिशा, मनामध्ये कोणताही संकल्प विकल्प न अडताना केलेली जी भक्ती होती ती प्रभू मारुतराजांना करून दाखवली दास्यत्वपणानं. म्हणून भगवंताची स्वारी प्रसन्न झाली आणि त्याला चिरंजीव केलं. अशी दास्यभक्ती मारुतराजांना आम्हाला दाखवली. अशी दास्यत्वता, लीनता संतांच्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला आम्ही जे मनामध्ये आणू, जे जरी मनियाती आणावे, म्हणजे जे आम्ही मनामध्ये आणू की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा संत पूर्ण करायला तयार आहे. संत म्हणतात तू मनामध्ये तरी आण.
पण त्यावेळेला स्थिती अशी झालेली असते की आमच्या मनामध्ये ऐक सुखाचा विचाराचा लवलेशही येत नाही, ऐक सुख बघावं सुद्धा वाटत नाही, आणि मन फक्त आणि फक्त भगवंताचाच विचार करायला सुरुवात करते. त्यामुळे त्याशिवाय दुसरा विषयच राहत नसल्यामुळं मागावं काय आणि घ्यावं काय या दोन्हीतलं अंतरच नष्ट होतं आणि दोन्ही एकाकार होतात. जसं वर्णन करताना माऊली म्हणते, जो समोर आहे तोच हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये मी रामू, तो हा विठ्ठल बरवा. जो समोर आहे तोच माझ्या हृदयामध्ये आहे, तोच हृदयरूपी सिंहासनावरती विराजमान झालेला आहे, तोच आम्हाला आशीर्वाद देणार आहे, तोच आमचा पंढरी आहे, तेच आमचं दशमद्वार आहे, तेच आमचं सहस्त्रदळ आहे की ज्याच्या ठिकाणी बघितलं असताना आनंदाच्या उर्मी या देहामधून प्राप्तता होते. की ज्याचं वर्णन करत असताना कोल्हापूरला होऊन गेलेले सिद्धेश्वर महाराज म्हणतात, महाब्रह्मांड पंढरी विठ्ठल दिसे चराचरी परतुनी पाहे जडविटे सिद्धेश्वरा विठ्ठल भेटे. म्हणजे आमच्या देहामध्ये ही अनुभूती आहे आणि ही अनुभूती घेण्यासाठी, ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष योनी फिरून आम्हाला हा जो मनुष्य नरदेह मिळालेला आहे, या मनुष्य नरदेहाची जर सार्थकता करायची असेल, मनुष्य नरदेह जर पूर्णत्वानं खऱ्या ठिकाणी ठेवायचा असेल, व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल, तर संत म्हणतात तू काय कर, जरी मनी आती आणावे. तर म्हणले तू चांगले विचार मनामध्ये आण की ज्याच्या योगे आम्हाला स्वतःचा धर्म कळू शकेल. की ज्याचं वर्णन करताना माऊली म्हणते, स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणूनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. जो आमचा खरा धर्म आहे, स्वतःला स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणं, हा जो धर्म आहे तो धर्म संतांच्याकडनं जाणून घे, संतांच्याकडनं समजावून घे. की जो समजून घेतला असताना, जो लक्षात घेतला असताना, जो बघितला असताना आम्हाला आमच्या नरदेहामध्ये काय मिळवायचं आहे हे कळू शकेल. त्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न धरताना तू चित्त मला अर्पण कर. माऊली ज्ञान सांगताना म्हणते, तू योगयुक्त होवोनी फळांचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. बरी इथं थांबली का माऊली? परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. हिम निमित्ते कोणे येके, ते सिद्धी न वचता ठाके, परी तेथेचे नियपरितोके शोभावे ना. मौलीने फार ज्ञान सांगितलेलं आहे. आपण नुसतं वाचायचा जरी प्रयत्न केला जीवनामध्ये, तरी जीवनामध्ये खरा आनंद आपोआप मिळू शकतो. अहो 750 श्लोकावरती 9,500 वेळ लिहिलेले आहेत माऊलीने आमच्यासाठी. की जे म्हणतात, देखे संता संती कर्मी, हे जे सरिसपणे मनोधमी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिसे, अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याधी. म्हणजे अर्जुना, जर तुझं मन आणि बुद्धीचं एकत्रीकरण झालं तर जे होणार नामस्मरण आहे, चिंतन आहे, ते यज्ञवत होतं. नवे नवे यज्ञ कर्म घडतं. की ज्या यज्ञ कर्मामध्ये निश्चितपणानं आहुती दिल्यानंतर यज्ञनारायणाची स्वारी प्रगट होऊन आम्हाला ज्ञान देते. तद्वत आज आम्ही भगवंताची साधना करायला बसल्यानंतर ती साधना पूर्णत्वाला होत असताना उद्या परत साधनेला बसण्यापूर्वी आजच्या साधनेचा हिशोब भगवंताची स्वारी आमच्या खात्यावर जमा करते आणि मग पुढची साधना चालू होते. एवढा परमार्थ सवंग आणि सोपा आहे, पण तो जाणून घ्यायचा आहे. ते जाणण्यासाठी संत म्हणतात, जाणतेनी गुरु भजिजे, जाणूनी जे जन धरतील पंथ, ते जाहले तव पदी संत. म्हणजे त्यासाठी संतांच्याकडे जाणून जायचं आहे. आणि असं ज्यावेळेला आम्ही जाणून जाऊ, मनामध्ये संकल्प विरहितपणाने जाऊ, जरी मनी आती आणावे, म्हणजे भगवंताचं दर्शन व्हावं, हे ज्ञान, हे विचार मनामध्ये ठेवून मौली म्हणते ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान म्हणजे वेगळं आहे. ते ज्ञान वेगळे वा एक ज्ञानिया जाणे, जाणीवन निवेचा,
ग्रास करी त्यासी पाणे ते ज्ञान वेगळे वा. म्हणजे ते ज्ञान वेगळं आहे, कारण संतांचा मार्गच मुळात वेगळा आहे. एका अभंगामध्ये वर्णन करताना संत म्हणतात, जगनी जते तरी आम्ही जागतो, जगान दिसते तेची पाहतो, जगताच्या शून्यात उगवितो, ऐने अजब महाल आमुची जगा वेगळी चाल. म्हणजे आमची जगापेक्षा वेगळी चाल आहे. ज्या वेळेला जग झोपेत असतं त्यावेळेला खरा संत, खरे संत, खरा साधक भगवंताच्या चिंतनामध्ये ब्राह्मी मुहूर्ताला साधनेला बसलेला असतो. कारण त्यावेळेला सर्व संतांचं आणि सर्व देवांचं भ्रमण चालू असतं. त्यामुळं जो बसलेला आहे त्याच्यावरती वरदहस्त ठेवण्यासाठी भगवंताची स्वारी सदैव तयार असते. म्हणून हा संतांचा वेगळा मार्ग आहे. अहो, त्या वाल्यापोळ्यांनी काय दिलेलं होतं? ज्या वेळेला त्याला आशीर्वाद दिला की हा नाम तू घे, आणि काय सांगितलं? फुटतली टोणप्याला पाने. अरे म्हणले, हा जो ओंडका दिलेला आहे, वाळलेला ओंडका, त्याला पानं येऊ दे, तोपर्यंत तू साधन केलं पाहिजेस. असं नारदांनी सांगितल्यानंतर त्यांना आमच्यासारखा विचार केला नाही हो, की हा वाळलेला याला कसं काय फुटेल. त्यानं फक्त नारदांच्या चरणावरती, वाक्यावरती विश्वास ठेवला आणि म्हणायला सुरुवात केली. पण कसं म्हणला? उभराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी रघुनाथाचे. ओ, भगवंताच्या येण्यापूर्वी सगळं भविष्य वर्तवलं. त्यांच्या चरित्राचा जर आम्ही विचार केला ना, ज्या वेळेला साधनेला बसले, राम राम म्हणता येईना, मरा मरा म्हणायला लागलं, पण त्याच्यामध्येही बसलेले. अंगाच्या भोवती वारुळ निर्माण झालं, वारुळ डोक्याच्या वरही गेलं, पण या महात्म्यांना आपली साधना सोडली नाही. परत नारदांची स्वारी त्यावेळेला त्या रस्त्यानं निघाली. त्यावेळेला भगवंताचं चिंतन ऐकल्यानंतर त्या आवाजाच्या दिशेनं, ती भगवंताच्या आवाजाच्या दिशेनं गेल्यानंतर त्या वारुळातून येतोय म्हणल्यानंतर त्यांनी वारुळ हळू पद्धतीनं हलवलं, बाजूला केलं. तर त्यावेळेला त्यांनी वाल्मिकी ऋषी म्हणून हाक मारलेली आहे. असं काय केलं होतं त्यांनी? उपराट्या नामासाठी, म्हणजे फक्त नाम शिकवलं, ते नाम घ्यायला सुरुवात केली. दुसरा दृष्टांत आम्हाला सांगितलेला आहे की ज्या असलेल्या शबरीनं भगवंतासाठी उष्टी बोरं दिली, भगवंतानं ती बोरं खाल्ली, आपल्या बरोबरच्या लक्ष्मणाला दिली, लक्ष्मणानं ती खाल्ली नाही. प्रभूनं बाहेर आल्यानंतर विचारलं, म्हणले लक्ष्मणा बोरं कशी होती रे? लक्ष्मणानं सांगितलं, म्हणले मी राजपुत्र आहे, मी उष्टी कशी खाणार, म्हणून मी टाकून दिली. तुम्ही भगवान आहे, तुम्ही खाल्ली. विचार केला तर 13-13.5 वर्ष ह्यांच्या बरोबरीनं राहिलेला हा लक्ष्मण सर्व संग परित्याग करून त्या लक्ष्मणाला सुद्धा भगवंतानं शाप दिला. ज्या वेळेला रावण तुझ्यावरती शक्ती सोडेल त्यावेळेला ह्याच असलेल्या वल्लीचा रस तुझ्या मुखामध्ये पडला पाहिजे, नाहीतर तू मृत होशील. भक्त बडा देव बडा के भक्त बडा. म्हणजे भक्त श्रेष्ठ आहे. भक्तासाठी भगवंताची स्वारी काहीही करायला तयार होते. म्हणून भक्त बनणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी, ते मिळवण्यासाठी आम्हाला माऊली म्हणती की ते ज्ञान वेगळं आहे, ते ज्ञान तुम्ही जाणार. ते ज्ञान पैगंबर भरवे. म्हणजे कुणाकडनं जाणायचं? तरी संताया भजावे सर्वस्वेसी. त्यासाठी तुम्ही संतांना शरण जा, संतांच्या ठिकाणी लीन व्हा. कारण ज्या वेळेला आम्ही लीन होतो, अहो लीन झाला होता तेणे कोंडिले अनंता. आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला माऊली म्हणते, जर तरी आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला आमच्या देहामध्ये आत्मबोध आपोआप तयार होतो. नवे नवे भक्ती दृढ होते, भक्ती साठवली जाते. आणि अशी भक्ती ज्या वेळेला साठवली जाते त्यावेळेला भगवान आपोआप आमच्याकडे येतो. की माऊली म्हणते, आता हृदय हे आपुले
चौफाडुनिया भले वरी वैसऊ पावले. सद्गुरूंची हृदय स्वच्छ झालेलं असतं, भगवंताशिवाय कोणता विचार नसतो, त्यावेळेला भगवंताची स्वरी आपणहून विराजमान होते. ही विराजमान झाल्यानंतर जो आम्हाला आनंद निर्माण होतो त्या आनंदाचा विचार करा. जरी मनी याती आणावे, म्हणजे हा विचार मनामध्ये आणा आणि त्या संतांना शरण जावा की ज्यांच्याकडून मूळ असलेल्या गाभ्याचा नामाचा पूर्णतम आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल. कारण संतांचा आशीर्वाद का महत्वाचा आहे? तर भगवंतानं सांगितलंय ज्ञान त्यांच्याकडनंच होणार. कारण ज्या वेळेला भगवंतानं सांगितलं मी कधी येतो, जै धर्माची वाट मोडे तरीच आम्हा येणे घडे मृत्यूलोकी. ज्या धर्माला ग्लानी आलेली असते त्यावेळेला मी जन्म घेतो, पण इतर वेळेला मी संत महात्म्यांना पाठवलेलं असतं, पाठवलं जातं, ते तुमचा उद्धार करण्यासाठी पाठवतो. त्यांच्याकडे जावा, त्यांच्या ठिकाणी रममान व्हा, त्यांच्या ठिकाणी रत व्हा आणि या मनाला संकल्पित करा. म्हणून समर्थाने ज्ञान सांगत असताना, बोध करत असताना मनाला का केला हो? मना राम पाया कदा तू न सोडी, मना राम नामी धरी नित्य गोडी. मना सद्गुरु राम प्रेमे भजावा, मना राम तो अंतरी साठवावा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे मनाच्याच माध्यमातून होणार. पण आमची स्थिती कशी आहे माहितीये का? समर्थांनी सगळ्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. समर्थाची सेवका वक्रपा हे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिता लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. अहो बोध करत असताना त्यांनी त्यावेळेला ओळखलं आपण करणार नाही आणि करणाऱ्याला करू देणार नाही अशी अवस्था निर्माण होईल. म्हणून त्यांनी सावध करत असताना सांगितले की तुम्ही मनाच्या माध्यमातून जावा, मनाच्या ठिकाणी राहावा. म्हणून बोध करत असताना पहिल्यांदा गणेशाला वंदन करून सांगताना त्यांनी काय सांगितलं? गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ तत्वारी वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. म्हणले या गणात देहामधल्या गणपतीला जाणून घ्यायचं आहे. गणांचा जो ईश गणाधीश म्हणती, उणे केल्या निश्चिती काय राहे. म्हणजे या देहातला गणपती जाणून घ्यायचा आहे. देहामध्ये गजानन आहे तो जाणून घ्यायचा. या संपूर्ण देहामधल्या इंद्रियांना जो चालवतो तो गणांचा असलेला गणपती म्हणजे मन. त्या मनाला तुम्ही धरा, या मनाला हातामध्ये पकडा आणि ते मनाला पकडण्याचा मार्ग संत दाखवतात. आमच्या प्रत्येक विचाराचा तोड करायला संत तयार आहेत. मोडोन या नानामध्ये देती सिद्धांत चौरसू, निळावणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. म्हणजे आमच्या प्रत्येक येणाऱ्या शंकेला निरसन करायला संत तयार आहेत. पण शंका येते कोणाला? जो अभ्यास करतो त्याला शंका येते. जो काही करत नाही त्याला आयुष्यात कधीच शंका येत नाही, कोणतेच विचार पडत नाहीत, त्याला कोणत्याही विचाराची आवश्यकताच भासत नाही. म्हणून ही शंका दूर करायला संत तयार आहेत. म्हणून माऊली म्हणते की हे ज्ञान जे आहे ते वेगळं ज्ञान आहे. ते ज्ञान जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करा? जरी मनी याती आणावे, म्हणजे मनामध्ये विचार करा आणि या संतांची ओळख पटवून घेऊन या संतांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे त्यांना सर्वस्वानं भजन करा, त्यांच्या चरणाशी लीन व्हा. म्हणजे खरं पूर्णतम असणारं ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान मिळवण्यासाठी, त्या ज्ञानामध्ये तदाकार होण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. या नरद्याची ती कर्तव्यता सह साधायची असेल तर माऊली ज्ञान सांगताना म्हणते ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे. सर्वस्वेसी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज